आज प्रबोधन करण्यात आलं की नेमका रिपब्लिकन पक्ष काय आहे, बाबासाहेबांच्या विचारातला रिपब्लिकन पक्ष काय आहे याबद्दल सर असतील, चौकीकर सर असतील, राष्ट्रीय अध्यक्ष आमचे सचिव असतील, महासचिव असतील, जावळे साहेब सचिव असतील, आमचे बनसोडे साहेब, आमचे राहुलजी जाधव, आमचे ॲडव्होकेट रणशूर सर, आमचे आर एफ पगारे, सिद्धार्थ साळवे, अतुल काळे, अरुणजी गांगुर्डे, जयश्री वाघ, संजय गरुड, हे सर्व शिवाजी पवार, अनेक आमचे सगळे लोकांनी इथं जो चर्चा केली आणि सांगितलं, सगळ्यात महत्त्वाचा रिपब्लिकन पक्ष हा कॅडराईज पार्टी आहे, बाबासाहेबांच्या विचारातला प्रशिक्षणाने चालणारा पक्ष आहे आणि सर्व गावकऱ्यांच्या आग्रहाखातर आम्ही लवकरच इथं संविधानाचं प्रशिक्षण देणार आहोत. संविधान काय आहे, माहिती अधिकार काय आहे, लोकांचे प्रश्न कसे सोडवायचे, शेतकऱ्यांचे प्रश्न कसे सोडवायचे, ह्या देशातल्या 47 कोटी 30 लाख शेतमजुरांचे प्रश्न कसे सोडवायचे, या सर्व ॲट्रॉसिटी कशी ॲट्रॉसिटी काय आहे, ह्युमन राईट काय आहे, ह्या सगळं BNS ॲक्ट काय आहे, ह्या सगळ्या गोष्टी आम्ही इथल्या कार्यकर्त्यांना ट्रेनिंग देणार आहोत, त्यांना प्रशिक्षित करणार आहोत. आणि जर प्रशिक्षित झालेले हे लोक भविष्यामध्ये या देशाचे सुजाण नागरिक बनतील, त्यांचे अधिकार त्यांना संविधानाच्या माध्यमातून जेव्हा कळतील, तेव्हाच हा देश खऱ्या अर्थाने एक प्रबुद्ध राष्ट्र म्हणून निर्माण होईल, याची आम्ही खात्री बाळगतो. आणि निश्चितच रिपब्लिकन पक्ष आज त्या दृष्टीने त्या जोमाने कामाला लागलेला आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राच्या बाहेर गुजरातमध्येही आम्ही जोरात काम चालू आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, आजपर्यंत ज्या खाजगी क्षेत्रामध्ये सरकारी नोकऱ्याचं खाजगीकरण करून सरकारी नोकऱ्या संपवण्यात आल्या, सरकारी आरक्षण संपवण्यात आलं आणि रिपब्लिकन पक्ष हा लढाई लढत आहेत. खाजगी क्षेत्रामध्ये आरक्षण मागत आहोत. अफर्मेटिव्ह ॲक्शन इन प्रायव्हेट सेक्टरची लढाई रिपब्लिकन पक्ष लढत आहे आणि त्यासाठी मला वाटतं आम्ही आता सर्व जोमाने संपूर्ण येवला तालुका, संपूर्ण जिल्हा, नाशिक जिल्हा आमच्या सोबत आहे, संपूर्ण महाराष्ट्राला एकत्र घेऊन आम्ही एक मोठं जन आंदोलन संपूर्ण महाराष्ट्रभर पेटवणार आहोत. खाजगी क्षेत्रात आरक्षण मिळालंच पाहिजे यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया यापुढे काम करेल आणि सर्व आमचे इथले सर्व येवला तालुक्याचे लोक आमच्या सोबत असतील अशी आशा बाळगतो. जय भीम, जय बुद्ध.